बायबलमधल्या प्रकटीकरण या पुस्तकात एक खूप अ, गूढ आणि नाट्यमय दृश्य आहे. देवाच्या वचनासाठी आणि दिलेल्या साक्षीसाठी ज्यांना मारलं गेलं त्या हुतात्म्यांचे आत्मे एका वेदीखालून मोठ्याने आक्रोश करत आहेत. प्रकटीकरण 6.9-11 मध्ये हे वर्णन येतं. ते विचारतायत, हे पवित्र आणि सत्य अधिपती, तू आमचा न्याय कधी करणार आणि आमच्या रक्ताचा सूड कधी उगवणार? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आज आपण याच रहस्याचा छडा लावणार आहोत. या हुतात्म्यांसाठी असलेली ही वेदीखालची जागा नक्की कोणती? ती स्वर्गात आहे की पृथ्वीवर की आणखी कुठे? आपल्याकडे असलेल्या स्रोतांमध्ये याचं एक अतिशय अनपेक्षित आणि प्रतिकात्मक विश्लेषण दिलं आहे. चला तर मग या गूढतेच्या मुळाशी जाऊया. ठीक आहे, तर सुरुवातच या शब्दापासून करूया, वेदी खाली. पण बायबलच्या संदर्भानुसार वेदी एक नाही तर 2 प्रकारच्या आहेत. मग यातली नक्की कोणती वेदी असू शकते? बरोबर, हाच मूळ प्रश्न आहे. स्त्रोतांमध्ये या 2 वेद्यांची माहिती म्हणजे स्पष्टपणे दिली आहे. एक आहे पितळेची होमबलीची वेदी. ही मंदिराच्या बाहेरच्या अंगणात असायची. इथे पापांच्या प्रायश्चित्तासाठी प्राण्यांचे बळी दिले जायचे. म्हणजे ही जागा रक्त, अग्नी आणि बलिदानाशी संबंधित आहे. आणि दुसरी आहे सोन्याची धूपवेदी. ही मंदिराच्या आत पवित्र स्थानात देवाच्या सिंहासनाच्या अगदी जवळ होती. इथे देवाला प्रार्थना म्हणून सुगंधी धूप जाळला जायचा. ही जागा प्रार्थना, सुगंध आणि देवाच्या उपस्थितीशी जोडलेली आहे. आता हुतात्म्यांचा आक्रोश ही एक प्रकारची प्रार्थनाच आहे. त्यामुळे साहजिकच आपल्याला वाटेल की ते सोन्याच्या धूपवेदीखाली असायला हवेत, नाही का? सरळ वाटतंय. हो, अगदी. त्यांचा आक्रोश म्हणजे देवापर्यंत पोचणारी एक याचना आहे. पण स्रोत काहीतरी वेगळंच सांगतोय असं दिसते. या 2 वेद्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, की त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत? खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्या वरवर वेगळ्या दिसल्या तरी कार्यात्मकदृष्ट्या जोडलेल्या आहेत. स्रोत आपल्याला प्रायश्चित्ताच्या विधीकडे लक्ष द्यायला सांगतो. त्या विधीनुसार अंगणातल्या होमबलीच्या वेदीवरचा अग्नी घेऊन तोच अग्नी पवित्र स्थानातील सोन्याच्या धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी वापरला जायचा. थांबा, हे खूपच रंजक आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की पापाचं प्रायश्चित्त ज्या अग्नीने होतं त्याच अग्नीच्या मदतीने प्रार्थना देवापर्यंत पोचते, याचा अर्थ? जे काही पापाचं प्रायश्चित्त होतंय त्याचा थेट संबंध स्वर्गात जाणाऱ्या प्रार्थनेशी आहे. या दोन्ही वेगळ्या नाहीत तर एकाच प्रक्रियेचे 2 भाग आहेत. प्रायश्चित्ताशिवाय प्रार्थना पोचत नाही. अगदी बरोबर. तुम्ही नेमका मुद्दा पकडला आहे. ही प्रक्रियाच या रहस्याची किल्ली आहे. आता प्रश्न तोच राहतो, हुतात्मी या प्रक्रियेत कुठे आहेत? अंगणातल्या वेदीखाली की पवित्र स्थानातल्या? ठीक आहे, म्हणजे दोन्ही वेद्या जोडलेल्या आहेत हे स्पष्ट झालं. पण तरीही ते नेमके कुठे आहेत हे कळत नाहीये. स्रोत आपल्याला उत्तर शोधण्यासाठी कुठे घेऊन जातो? स्रोत आपल्याला प्रकटीकरणातून थेट उत्पत्तीच्या पुस्तकात घेऊन जातो. बायबलमधील पहिल्याच काही अध्यायांमध्ये. तिथे काईन आणि हेबेल यांची गोष्ट आहे. काईनने हाबेलला मारल्यावर देव त्याला विचारतो, तू काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताचा आवाज जमिनीतून माझ्याकडे पोहोचत आहे. अरे हो, हाबेलचे रक्त जमिनीतून बोलत होतं आणि इकडे हे आत्मे वेदी खालून बोलत आहेत. यात एक स्पष्ट समांतर रचना दिसते. म्हणजे स्रोत असं म्हणतोय का की वेदी खाली म्हणजे जमीन? नेमके हेच. स्रोत स्पष्ट करतो की जीव किंवा आत्मा रक्तात असतो, जसं लेवी 17:11 मध्ये सांगितलं आहे. त्यामुळे हाबेलच्या रक्ताचा आक्रोश म्हणजे त्याच्या आत्म्याचा आक्रोश. आणि तो कुठून येत होता? जमिनीतून. ज्याप्रमाणे पहिल्या हुतात्म्याचा हाबेलचा आत्मा ज्या जमिनीवर त्याचं रक्त सांडलं होतं तिथून आक्रोश करत होता, त्याचप्रमाणे प्रकटीकरणातील हुतात्म्यांचे आत्मे ज्या पृथ्वीवर त्यांचे रक्त सांडले तिथूनच आक्रोश करत आहेत. या समानतेवरून स्रोत असा निष्कर्ष काढतो की वेदीखाली ही जागा म्हणजे पृथ्वी किंवा जमीन. विश्लेषण आहे, कारण सामान्यपणे लोकांचा समज असतो की वेदीखाली म्हणजे स्वर्गातील एखादं शांत, पवित्र ठिकाण असेल. पण स्रोत म्हणतोय की ती जागा म्हणजे हीच पृथ्वी आहे. आणि पुढे जाऊन स्रोत या पृथ्वीला हेडीज असंही म्हणतो. हो, स्त्रोतानुसार ही पृथ्वी सध्या हेडिस म्हणजे मृत लोकांच्या वास्तव्याचा एक भाग आहे. ते सध्या स्वर्गात नाहीत तर पृथ्वीवरच आहेत आणि न्यायाची वाट पाहत आहेत. एक मिनिट, हेडीज हा शब्द अनेकांसाठी नवीन असेल किंवा गोंधळात टाकणारा असेल. याचा अर्थ सरळ सरळ नरक असा होतो का,
की ही काही वेगळी संकल्पना आहे? ही एक वेगळी संकल्पना आहे. स्रोतानुसार हेडिस म्हणजे मृत लोकांच्या आत्म्यांसाठी असलेली एक तात्पुरती जागा, एक होल्डिंग प्लेस. हा अंतिम नरक नाही, ज्याला अग्नीच्या सरोवर म्हटले आहे. हेडिस ही न्यायाच्या दिवसाची वाट पाहण्याची जागा आहे, जिथे चांगले आणि वाईट दोन्ही आत्मे असतात, पण वेगळ्या परिस्थितीत. त्यामुळे हुतात्मे सध्या या हेडिसमध्ये म्हणजेच पृथ्वीवर आहेत. ठीक आहे, हे स्पष्ट झालं. पण मग मूळ प्रश्न पुन्हा येतो. या पृथ्वीचा म्हणजेच हेडिसच्या आणि वेधीचा संबंध कसा जोडला जातो? ही दोन पूर्णपणे वेगळी ठिकाणं एकत्र कशी येत आहेत? हेडिस आणि पितळेची वेदी, हे कनेक्शन जरा ओढून ताणून आणल्यासारखं वाटतंय. म्हणजे एकीकडे मृत आत्म्यांचं जग आहे आणि दुसरीकडे मंदिरातली एक वस्तू. स्रोत या दोघांना कशाच्या आधारावर जोडतोय? तुमचा संशय योग्य आहे. हे वरवर पाहता पटण्यासारखं नाही. इथेच प्रतिकात्मक अर्थ उलगडतो. स्रोत एक धाडसी प्रतिकात्मक जोडणी करतो. त्यांच्या मते हेडिस हे प्रतिकात्मकरित्या पितळेच्या होमबलीच्या वेधीचे प्रतीक आहे. पण का? फक्त अग्नी या एका समान धाग्यामुळे एवढं मोठं प्रतिकात्मक विधान करणं, हे जरा धाडसी नाही का? की यामागे आणखी काही खोलवरचा तर्क आहे? ती पापावरच्या न्यायाची जागा आहे. ती एक प्रकारे कंटेनमेंट किंवा नियंत्रणाची जागा आहे. आता हेडिसकडे बघा. भविष्यात हेडिसचं काय होणार आहे? प्रकटीकरण 20:14 नुसार मृत्यू आणि हेडिस यांना अग्नीच्या सरोवरात टाकले जाईल. ज्याप्रमाणे वेदीवर अग्नी असतो, त्याचप्रमाणे हेडिसचा अंतिम विनाश अग्नीने होणार आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हेडिस हे पापाखाली असलेल्या मानवजातीसाठी एक कंटेनमेंट किंवा बंदिस्त क्षेत्र आहे, जे अंतिम न्यायाची वाट पाहत आहे. अच्छा, म्हणजे मुद्दा फक्त अग्नीचा नाही आहे. मुद्दा कंटेनमेंट आणि न्यायाची प्रतीक्षा याचा आहे. दोन्ही जागांवर काहीतरी बंदिस्त आहे आणि अंतिम निकालाची वाट पाहत आहे. पितळेच्या वेदीवर पापाचं प्रतीक बंदिस्त होऊन जाळलं जातं आणि हेडिसमध्ये पापमय मानवतेचे आत्मे बंदिस्त होऊन अंतिम न्यायाची वाट पाहतात. आता हे जास्त पडतंय. अगदी. म्हणूनच स्रोतानुसार पृथ्वीवरील मंदिर हे स्वर्गातील मूळ मंदिराची केवळ एक प्रतिकृती किंवा सावली आहे. या प्रतिकृतीमध्ये मंदिराच्या अंगणातील होमबलीची वेदी ही हेडिसचे प्रतीक आहे आणि पवित्र स्थानातील धूपवेदी ही स्वर्गातील मूळ धूपवेदीचे प्रतीक आहे. त्यामुळे हुतात्मे अंगणातल्या वेदीखाली म्हणजेच पृथ्वी हेडिसमध्ये आहेत आणि त्यांचा आक्रोश पवित्र स्थानातील वेदीपर्यंत म्हणजेच देवाच्या सिंहासनापर्यंत पोहोचत आहे. ही एक प्रतिकात्मक भूमिती आहे. ही रचना आता स्पष्ट झाली. म्हणजे आपण ज्याला फक्त एक सुडाची मागणी समजत होतो, तो एका मोठ्या प्रतिकात्मक रचनेचा भाग आहे. पण या सगळ्याचा अंतिम हेतू काय? ठीक आहे, म्हणजे हे हुतात्मे पृथ्वीवर हेडिसमध्ये न्यायाची वाट पाहत आहेत, पण का? देवाच्या योजनेत त्यांच्या या थांबण्याला इतकं महत्त्व का आहे? कारण हा केवळ हुतात्म्यांच्या वैयक्तिक न्यायाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण सृष्टीच्या भवितव्याचा आणि देवाच्या चारित्र्याचा प्रश्न आहे. स्रोत असे मांडतो की देवाने सृष्टीला, विशेषतः देवदूत आणि मानवांना, स्वतंत्र इच्छाशक्ती दिली. सैतानाने या इच्छेचा गैरवापर केला आणि पाप जगात आणले. त्याने देवाच्या आज्ञांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तो म्हणाला की देवाच्या आज्ञा अन्यायकारक आहेत आणि कोणीही त्या पाळू शकत नाही, विशेषतः मरणाच्या धमकीसमोर. म्हणजे हे एक प्रकारचं वैश्विक न्यायालयीन प्रकरण आहे आणि हे हुतात्मे देवाच्या बाजूने सर्वात महत्त्वाचे साक्षीदार आहेत. त्यांच्याशिवाय खटल्याचा निकालच लागणार नाही. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात, वैश्विक न्यायालयीन प्रकरण. हुतात्मे देवाच्या वचनासाठी आपला जीव देतात आणि मरणापर्यंत विश्वासू राहतात. ते आपल्या कृतीतून सिद्ध करतात की सैतान खोटा आहे आणि देवाच्या आज्ञा योग्य आहेत. ते सिद्ध करतात की देवाच्या मार्गावर चालणं हे मृत्यू पत्करूनही शक्य आणि योग्य आहे. त्यांचे बलिदान हे केवळ एक दुःखद घटना नसून त्या वैश्विक खटल्यातील महत्त्वाचा पुरावा आहे. आणि म्हणूनच त्यांना थांबायला सांगितलं जातं, जोपर्यंत त्यांच्यासारख्या इतर साक्षीदारांची संख्या पूर्ण होत नाही. बरोबर. स्रोतानुसार जेव्हा हुतात्म्यांची संख्या पूर्ण होईल आणि त्यांच्या साक्षीने देवाच्या आज्ञांची सत्यता अंतिमरित्या सिद्ध होईल, तेव्हाच देव पुढचं पाऊल उचलेल. यानंतरच देव हेडिसला म्हणजेच प्रतिकात्मक होमबलीच्या वेधीला अग्नीच्या सरोवरात टाकील. पाप, मृत्यू आणि हेडिस कायमचे नष्ट होतील. तेव्हाच निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि एका नवीन सृष्टीची सुरुवात होईल, जिथे पाप आणि दुःख नसेल. तर त्यांना पांढरी शुभ्र वस्त्रेही दिली जातात. न्यायाची वाट पाहत असताना त्यांना काहीतरी आश्वासन मिळते का? या वस्त्रांचा काय अर्थ आहे?
नक्कीच. ती पांढरी वस्त्रे केवळ एक प्रतीक नाहीत, तर एक वचन आणि हमी आहेत. ती त्यांच्या तारणाची आणि विशेषतः पहिल्या पुनरुत्थानाची हमी आहेत. पहिलं पुनरुत्थान म्हणजे दुसरं किंवा तिसरं पण आहे का? श्रोत्यांसाठी याचा नेमका अर्थ काय आहे हे आपण थोडं सोपं करून सांगू शकाल का? हो, स्रोतानुसार बायबलमध्ये 2 मुख्य पुनरुत्थानांचा उल्लेख आहे. पहिलं पुनरुत्थान हे नीतिमान लोकांसाठी आहे. या पुनरुत्थानात उठवलेले लोक ख्रिस्तासोबत राज्य करतील आणि त्यांना नवीन येरुशलेम शहरात प्रवेश मिळेल. यानंतर 1000 वर्षांच्या राज्यानंतर दुसरं पुनरुत्थान होईल, जे अंतिम न्यायासाठी असेल. ही पांढरी वस्त्र या हुतात्म्यांना दिलेली खात्री आहे की ते निश्चितपणे पहिल्या पुनरुत्थानात सहभागी होतील. म्हणजे ते अजून पुनरुत्थित झालेले नाहीत? नाही. स्त्रोत यावर खूप जोर देतो. त्यांच्या मते आत्तापर्यंत प्रभू येशूंशिवाय कोणाचेही पुनरुत्थान झालेले नाही. जुन्या करारातील दाविदासारखे महान भक्तही अजून स्वर्गात गेलेले नाहीत, असं प्रेषितांची कृत्य 2:34 स्पष्टपणे सांगतं. हे सर्व आत्मे अजूनही हेडिसमध्ये म्हणजेच पृथ्वीवर न्यायाची आणि पहिल्या पुनरुत्थानाची वाट पाहत आहेत. ती पांढरी वस्त्र त्यांना दिलेला धीर आहे की तुमची प्रतीक्षा व्यर्थ जाणार नाही. तुमचं बलिदान पाहिलं गेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच प्रतिफळ मिळेल. त्यांचा हा आक्रोश सैतानाच्या राजवटीवरील अंतिम न्यायाची मागणी आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेचा सारांश पाहिला तर वेदीखालील जागेचा अर्थ स्वर्गातील एखादे भौतिक ठिकाण नाही. स्त्रोतानुसार हे एक अतिशय गुंतागुंतीचं आणि गहन प्रतिकात्मक वर्णन आहे. ही जागा म्हणजे आपली पृथ्वीच आहे, जी सध्या हेडिसच्या क्षेत्रात आहे. आणि ही पृथ्वी प्रतिकात्मकरित्या मंदिराच्या अंगणातील पितळेच्या होमबलीच्या वेदीचं प्रतीक आहे. एक अशी जागा जिथे न्यायाची प्रतीक्षा केली जात आहे. हुतात्मे तिथे त्यांच्या वैयक्तिक सुडासाठी नाहीत, तर देवाच्या वैश्विक योजनेच्या पूर्ततेची आणि निर्मितीच्या अंतिम ध्येयाची वाट पाहत आहेत. आणि यातून एक खूप महत्वाचा विचार पुढे येतो. स्त्रोतांच्या तर्काप्रमाणे हुतात्म्यांचा आक्रोश केवळ सोडाची मांडणी नाही, तर तो एका मोठ्या वैश्विक प्रक्रियेचा आवश्यक भाग आहे. त्यांना सांगितलं जातं की अजून थोडा वेळ थांबा. त्यांची ही संयमपूर्वक वाट पाहण्याची कृतीच देवाच्या आज्ञांची सत्यता सिद्ध करते आणि अंतिम न्यायाची प्रक्रिया सुरू करते. यातून हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की जर त्यांची प्रतीक्षा आणि संयम देवाच्या योजनेसाठी इतका महत्त्वपूर्ण असेल, तर आपल्या जीवनातील न्यायासाठी थांबण्याच्या काळात संयमाचं नेमकं काय स्वरूप असावं? न्याय मिळवण्याची घाई आणि दैवी वेळेवर विश्वास ठेवणे यातला समतोल कसा साधावा, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.